दुनिया में भारतीय मसालों की एक अलग ही पहचान है। भारत को विदेशों में स्पाइस ऑफ इंडिया भी कहा जाता है और शायद यही वजह है कि यहाँ ज्यादा भारतीय मसाले और खान पान की चीजें निर्यात करने से सरकार को बड़ी मात्रा में विदेशी मुद्रा प्राप्त होती है। इसी के चलते एक षड्यंत्र रचा जा रहा था और भारतीय मसाले को बदनाम करने की साजिश रची जा रही है। दरअसल चीन ऐसा एक देश है जो हमारे देशों के मसालों एवं सरसों के तेल को बदनाम करके इसे हानिकारक बताकर उस पर पाबंदी लगा रहा है। हालांकि विदेशी राजनीति की ये षड्यंत्र एवं चावल, डेयरी प्रोडक्ट्स, हरी सब्जियां, मछलियां इन्हें भी संदेह की दृष्टि से देख रहे हैं। लेकिन हम आपको बता दें कि FSSAI संस्था द्वारा मसालों को और खान पान उत्पादों की जांच की गई है और विदेश द्वारा लगाए गए आरोपों को सिरे से खारिज कर दिया गया, जो हमारे देश के लिए एक बड़ी उपलब्धि है। दरअसल ये समस्त जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई। भारताला स्पाइस ऑफ इंडिया म्हणून जग प्रसिद्ध भारत आहे। यामध्ये इंटरनॅशनल मध्ये जे चायना आमचा कॉम्पिटिटर आहे, तर जाणीवपूर्वक 2 प्रोडक्टला बाहेर फिश करी व मिक्स मसाला यामध्ये अमुक आहे असं म्हणून त्यांनी जगभरात, भारतामध्ये व जगभर त्यांनी आपली बदनामी करण्याचं चालवलेलं आहे। त्याचं मागचं प्रमुख कारण त्यांचा एक्सपोर्ट वाढावा आणि आपल्या देशाचा एक्सपोर्ट कमी व्हावा। कारण की भारताचं नाव आहे मसाल्यामध्ये, खाद्यपदार्थामध्ये। इथून भारताला मोठ्या प्रमाणात फॉरेन गंगाजळ ज्याला आपण म्हणतो विदेशी मुद्रा, हे मोठ्या प्रमाणात भारताला खाद्यपदार्थामुळे मसाल्यामुळे मिळते। त्याला डॉमिनेट करण्याचं हाँगकाँग मधून म्हणजे चायनानी हा प्रयत्न चालवलेला आहे। आपल्या देशातल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात आलेली आहे। याचं खंडन करण्याकरता आम्ही इथे बसलेलो असं काहीच नाही। आपल्या देशातली सर्वोच्च संस्था जी फसाई आहे दिल्लीमध्ये, ज्याचं पूर्ण भारतामध्ये जाळे आहे, प्रत्येक मसालाचे बॅच नंबर जो असतो तो बॅच नंबर लॅबोरेटरीमधून टेस्टिंग पास केल्यावरच तो मार्केटमध्ये जातो। असं कधीही कुठे काही होत नाही। नागपूर विदर्भामध्ये सुद्धा एक लॅबोरेटरी आहे, त्या ठिकाणी प्रत्येक बॅचचा माल जो पास झाल्यावरच पॅकेटिंगमध्ये जातो व नेहमी सतर्कता बाळगली जाते। तर ही बदनामी याकरता मी म्हणतो की आपलं एक्सपोर्ट कमी व्हावा म्हणून हे विदेशातल्या लोकांनी बदनामी चालवली आहे, असं काहीच नाही। आम्ही जसं वर्तमानपत्रात आलं मिलावटच्या बाबतीमध्ये, जे वर्तमानपत्र सर्व ठिकाणी आल्यावर ताबडतोब आम्ही दिल्लीची यंत्रणा जी आहे फसाई त्यांच्याशी संपर्क केला। त्यांनी ताबडतोब त्या प्रॉडक्टला टेस्टिंग करून घेतलं व टेस्टिंग केल्यावर त्यांनी क्लिअर कट सांगितलं का असं काहीच नाही, जे त्यांनी क्लिअर केलेलं आहे। त्याचा आमच्यासाठी सुप्रीम कोर्ट जी आहे फसाई, त्यांनी म्हटलं का असं या प्रोडक्शनमध्ये काही मिलावट नाही आहे। केंद्र सरकारची भूमिका आहे का असं कोणत्याही भारतीय मसाल्यामध्ये मिलावट नाही आहे, त्यांनी कालच्या फसाईने हे डिक्लेअर केलेलं आहे। मी अनिल अहिरकर, साऊजी मसाल्याचा डायरेक्टर आहे व महाराष्ट्र मसाला संघटन जे आहे त्यामध्ये मी पदाधिकारी आहे। धन्यवाद। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।